विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभाग भरती 2025 बाबत नेमकी विधान परिषदेमध्ये काय मागणी करण्यात आलेली आहे, रिक्त जागा किती आहेत आणि जाहिरात कधी येणार आहे, या तीनही मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करूया. मागच्या 2 दिवसापूर्वी आपण कृषी विभागातील रिक्त पदांचा तपशील जाणून घेतला होता. त्यावरती आता काल विधान परिषदेत जोरदार मागणी या कृषी विभाग भरतीबाबत झालेली आहे. नेमकी अपडेट काय आहे, नेमकी न्यूज काय आहे आपण समजून घेऊया. बघा, या ठिकाणी कृषी विभागातील रिक्त पदे भरा, सकाळच्या बातमीवरून मागणी, औचित्याचा मुद्दा. आता संपूर्ण बातमी वाचून तुम्हाला मी समजून सांगतो. बघा, या ठिकाणी राज्याच्या कृषी विभागामध्ये तब्बल 9,000पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. याबाबत सकाळने प्रकाशित केलेल्या वृत्ताचा हवाला देत आमदार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरला. कृषी विभागाचा कारभार सुधारण्यासाठी शासनाने ही पदं तातडीनं भरावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आता कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तब्बल 9,133 पदं रिक्त आहेत. याबाबत सकाळने 17 फेब्रुवारीला कृषी विभागात नाही मॅन पॉवर, कसे सुधारणार शेतकऱ्यांचे वावर या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताचा हवाला देत आमदार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांनी विधान परिषदेमध्ये गुरुवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कृषी विभागात डिसेंबर 2024 पर्यंत चक्क आयुक्त पदही रिक्त होतं, जे की महत्वाचं प्रमुख पद आहे. ते पद सूरज मांढरेंच्या रूपाने आता जानेवारी महिन्यामध्ये भरण्यात आलेलं आहे. मात्र निर्णय प्रक्रियेत महत्वाचे असलेले संचालक, सहसंचालक ही महत्वाची पदे अद्याप रिक्त आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा दैनंदिन अंमलबजावणीत रोज संबंध येतो अशा क संवर्गातील तब्बल 5,565 पदं रिक्त आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषदेमध्ये डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांनी जोरदार हा मुद्दा लावून धरला की कृषी विभागात भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर केली पाहिजे. बघा, या ठिकाणी पुढे काय म्हटले त्यांनी. आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी हाच मुद्दा रेटत रिक्त पदांचा विभागनिहाय आढावा घेऊन तातडीनं पदं भरण्याची मागणी केलेली आहे. आता विधान परिषदेमध्ये हा मुद्दा जर चर्चेला जात असेल तर यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला हवी की आता हा भरतीचा मुद्दा किती सेन्सिटिव्ह झालेला आहे. कारण महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये नवीन वर्षात 50,000 पदांची भरती करायची आहे असं म्हटलं. यामध्ये ज्या विभागामध्ये तातडीनं भरती करण्याची गरज आहे अशा विभागांचा आढावा घेऊन ती भरती अगोदर करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. आणि आता तोच हा मुद्दा आहे की कृषी विभागामध्ये 9,000पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत आणि शेतकऱ्यांशी जवळचा संबंध असलेला हा विभाग आहे. त्यामुळे या विभागात तातडीनं भरती करावी असं आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता मग किती पदं रिक्त आहेत तर बघा, एकूण 9,133 पदं रिक्त आहेत. यामध्ये गट अ ची 37 पदं आहेत, गट ब ची 563 पदं आहेत, गट क ची 5,565. आता खरं तर आपण गट क आणि गट ड या पदांची मोठ्या संख्येनं वाट पाहतो, कारण सरळ सेवेच्या माध्यमातून हीच पदं जी आहेत ती भरली जातात, हे लक्षात घ्या. आता गट क ची 5,565 आणि गट ड ची 2,968 अशी एकूण 9,133 पदं ही रिक्त आहेत. यामध्ये प्रामुख्यानं कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक अधीक्षक, लिपिक टंकलेखक, अनुरेखक, वाहन चालक, नाईक आणि शिपाई, क्लीनर, माळी, प्रशिक्षित मजूर, मदतनीस आणि परिचारिका ही पदं प्रामुख्यानं भरायची आहेत, हेही लक्षात घ्या. मग आता मुद्दा हा आहे की मग जाहिरात कधी येणार. मग मी आपल्या परवाच्या व्हिडिओत सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो, आता ही सगळी रिक्त पदांची आकडेवारी, एकंदरीत ह्या सगळ्या मागणीचा परिणाम आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल याची दाट शक्यता आहे. तेव्हा तुम्हीही या सगळ्या परीक्षांची वाट पाहत असाल, तयारी करत असाल तर आत्तापासून तुम्ही जोरदार तयारी करणं गरजेचं आहे. कारण जाहिरात आल्यानंतर अभ्यास होत नाही, तेव्हा रिव्हिजन करायची असते. तेव्हा आत्तापासून तयारी करा. सरळ सेवेचा अभ्यास करण्याचा फायदाच हा आहे की एकदा अभ्यास केला की आपण कोणतीही एक्झाम त्या अभ्यासावरती देऊ शकतो. त्यामुळे अभ्यास एक आणि त्याचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही आत्तापासून तयारी करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. या एक्झामसाठी इग्नाइट अकॅडमीची आपली TCS IBPS पॅटर्नवरती आधारित सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. या बॅचमध्ये टेस्ट सिरीज आणि PDF नोट्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे अपडेट पाहण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.